प्रतिपचंद्रलेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाहस्तुनोत्सव विशेषा मुद्रापत्राय राजते. तर सगळ्यांना सर्वप्रथम शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज आहे शिवजयंती. तर शिवाजी महाराजांनी जे आपल्यासाठी स्वातंत्र्य एवढे लढे वगैरे देऊन केलेले, म्हणजे एवढं बलिदान देऊन केलेलं आहे छत्रपती संभाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी. तर त्याची जाणीव आपल्याला सगळ्यांनाच असायला पाहिजे. आणि नुसतं शिवजयंतीपुरतीच नाही तर आपल्याला पूर्ण वर्षभर जेवढा शिवजयंतीला तर आपण सगळे सेलिब्रेट वगैरे करतोच, पण पूर्ण म्हणजे आपल्या प्रत्येक वागण्यामधून पण ते दिसायला पाहिजे त्यांचे जे आचार विचार होते. किंवा मग आपण नुसतं स्टेटस वगैरे ठेवून करण्यापेक्षा ना, सेलिब्रेट करण्यापेक्षा आपण त्यांचे विचार रोजच्या वागण्यामध्ये पण म्हणजे आपल्याला उतरवला पाहिजे, जेणेकरून की अजूनच सगळं छान होत जाईल. आणि मग तेच आज म्हटलं की शिवजयंती आणि आज सुट्टी पण होती. तर मग म्हटलं थोडं बाहेर जायचं होतं, काही शॉपिंग वगैरे करायची होती. आणि काही ठिकाणी शिवजयंतीच्या बऱ्याचशा ऑफर पण होत्या. तर म्हटलं मग आपण बघून घेऊया काय. तर कारण बऱ्याच दिवसापासून जायचं होतं शॉपिंग करण्यासाठी, पण काही टाईम भेटत नव्हता किंवा मग जाऊ तर मग आज सुट्टी होती तर म्हटलं आपण आज जाऊन येऊया. तर त्याच्यासाठी जाणार होते. तर मग म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया. तसं जास्त काही घ्यायचं नाही आहे, म्हटलं काही ड्रेस किंवा साडी वगैरे बघून घेऊ आपण. आणि घरी आता घराच्या बाहेर निघलेच नाही बऱ्याच दिवसापासून, त्यामुळे म्हटलं मग थोडंसं फ्रेश पण होईल. तर आता जाणार होते तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया आता. तर अजून ठरवलेलं नाही काय घ्यायचं काय नाही, तर पण तिथे गेल्यावर आता जे जे आवडेल ते घेईल. व्हिडिओज आवडत असतील त्या चॅनलला अशाच सपोर्ट राहू द्या. आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मी आली आहे इकडे शॉपमध्ये कपडे म्हणजे साड्या वगैरे बघण्यासाठी. आणि खूप जास्त गर्दी होती. मला माहितीच नव्हतं की म्हणजे काहीतरी ऑफर होती वाटतं की स्टार्टिंगला येणाऱ्या लेडीजसाठी किंवा काहीतरी अशी. पण मला माहितीच नव्हतं. पण तिथे गेल्यानंतर मला एक टोकन भेटलं आणि काहीतरी स्टार्टिंगच्या 151 लेडीजसाठी भेटणार होतं काही ऑफर स्पेशल. आणि माझा 109 असा नंबर होता. मला माहिती नव्हतं की नेमकं काय आहे, म्हणजे कशाचा नंबर आहे वगैरे. तर म्हणजे समजलंच नाही, पण लेडीज सगळ्या होत्या तिथं. तर काहीतरी ऑफर म्हणून म्हटलं ठीक आहे आता. तिथे मस्तपैकी शिवजयंतीचं सेलिब्रेशन चालू होतं. आणि शिवाजी महाराजांची आरती झाली, सगळ्यांनी आरती केली शिवाजी महाराजांची. आणि नंतर मग औक्षण वगैरे ओवाळणं पूजा वगैरे सगळं झाली. मग मी सुद्धा शिवाजी महाराजांची पूजा वगैरे करून घेतली. आणि म्हटलं मग आता साड्या वगैरे बघूया. तर खूप छान होतं, खूप गर्दी वगैरे होती. आणि मग म्हटलं आता साडीकडं. आणि नंतर मग चालू होतं साड्या वगैरे बघणं. खूप व्हरायटी वगैरे होती चांगली. आणि ऑफर्स पण छान ठेवलेल्या होत्या. आणि खूप साऱ्या लेडीज आलेले होते, त्यांची ऑफर ठेवलेली होती काहीतरी की स्टार्टिंगच्या 151 लेडीजसाठी काहीतरी जास्त डिस्काउंट वगैरे अशी काहीतरी ऑफर होती. आणि माझा 109 असा नंबर होता. आणि म्हणजे तेवढ्या लेडीजमध्ये आले होते. पण मला पहिले माहिती नव्हतं की म्हणजे काय चालू आहे नेमकं. मग मी त्यांना विचारलं की काय म्हणजे कशाचं कूपन आहे वगैरे. तर मग त्यांनी सांगितलं, सगळं व्यवस्थित एक्सप्लेन वगैरे केलं. आणि एवढी गर्दी होती त्या ऑफरसाठी, इतक्या लेडीज आलेल्या होत्या की स्टार्टिंगच्या 151 साड्यांपैकी भेटण्यासाठी. तर मग सगळ्या खूप जास्त गर्दी आणि नाही म्हणता नुसतं ड्रेस बघण्यासाठी आली होते. मग नुसती साडी बघून घेऊया म्हणलं होतं. नाही म्हणता चक्क 9 साड्या सिलेक्ट केल्या मी. 9 साड्या घेतल्या. आणि नंतर वाटत होतं यार जास्त झालं आहे का काय, पण म्हणजे ठीक आहे, कभी कभी चलता आहे. आता नवरा कमवतो आपल्याला खर्च करण्यासाठीच ना, तर एखाद्या वेळेस घातलेली पण ते पण मोटिवेशन भेटतं त्यांना पैसे कमवण्यासाठी. अजून जर आपण पैसेच उडवले नाही तर मग त्यांना मोटिवेशन पण भेटणार नाही अजून पैसे कमवण्यासाठी. त्यामुळं मग मनाची समजूत घातली. म्हणले ठीक आहे, जो हे अच्छा आहे, घेऊन टाकूया. कारण मी ना एक पोस्ट बघितली होती इंस्टाग्रामवर का कशावर तरी, की जर का बायका म्हणजे ज्यांच्या बायका जास्त खर्च करतात तर ते नवरे त्यांना अजून कमवण्याचे नवीन सोर्सेस माहिती होतात किंवा नवीन सोर्सेस काढतात ते. तर म्हटलं याच्यामध्ये पण फायदाच आहे आपला, तर खर्च करून घेऊया. आणि मग बिल काउंटरला बिल वगैरे चेक केलं सगळं आणि घेतल्या सगळ्या साड्या. पण आता प्रॉब्लेम झाला की मी स्कूटीवर आलेली होते आणि एकटीच होते. तर मग मला न्यायला आता एवढ्या साऱ्या बॅग्स वगैरे होत्या, तर मला प्रॉब्लेम झाला.
आणि मग तरी पण मी थोडंसं ॲडजस्ट केलं, समोर अडकवल्या काही काही डिक्कीमध्ये पण टाकल्या, छोट्याल्या बॅग्स होत्या त्या. तुमच्यासोबत पण असंच होतं का? तर मला कमेंट करून सांगा. एक गोष्ट घ्यायला गेली की 4 घेऊन येतो आपण. असेच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट राहू दे तुमचा.